श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभु रामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्तिप्रदायिनी. भीमकुन्दमरणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रोक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. शुक्राय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आपण आज बघणार आहोत 7 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्ती आत्मविश्वासी, धाडसी, नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतात. हे लोक स्वतःच्या मतांवरती ठाम राहतात आणि इतरांना मार्गदर्शन करायला यांना आवडते. कधीकधी थोडे हट्टी असतात, पण मनाने उदार आणि मदतीस तत्पर असतात. वैशिष्ट्य, नेतृत्व गुण आणि प्रभावी व्यक्तिमत्व हे यांचं असतं. सर्जनशीलता आणि नवीन कल्पना मांडण्याची यांच्यामध्ये क्षमता असते. मेहनत आणि ध्येयप्रती हे निष्ठावान असतात. समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा, ताकद यांच्यामध्ये असते. त्याचबरोबर हे लोक व्यवस्थापन, राजकारण, व्यवसाय किंवा कोणत्याही नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकतात. शुभ रंग आहे यांच्यासाठी केशरी आणि पिवळा. शुभ अंक आहे 1, 3 आणि 7. शुभ दिवस आहे रविवार आणि गुरुवार. या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती नेतृत्व गुण यांच्यामध्ये ठासून भरलेले असतात. प्रगतीकडे वाटचाल करणारे असतात. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास मोठे यश ते मिळवू शकतात. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शुभम भवतु. तर आपण बघणार आहोत 7 ऑगस्ट रोजी 12 राशींचं भविष्य. अर्थातच सुरुवातीला मेषरास. मेषरास आजचा दिवस मेष राशीसाठी उत्साहवर्धक आहे. नवीन कामांची सुरुवात आपल्याला करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेमुळे तुमचं कौतुक होणार आहे. तुमचा शुभ अंक आहे आज 9 आणि शुभ रंग आहे गडद लाल. भगवान हनुमंतांची पूजा करा, उपासना करा. वृषभ रास आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत आहे. कुटुंबामध्ये वातावरण चांगलं आहे. खर्चावर मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे श्वेत पांढरा. लक्ष्मी देवतेची उपासना करा, आराधना करा, तिला नैवेद्य अर्पण करा. मिथुन रास कामामध्ये कदाचित थोडा ताण येऊ शकतो, पण संयम ठेवल्यास चांगलं यश मिळेल. मित्रांकडून मदतीचे योग आहेत. शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. गणपती बाप्पाची उपासना करा, आराधना करा. कर्क रास भावनिक निर्णय घेण्याचे टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ व्यतीत करा. आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष द्या. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे साधारणतः पिवळा. उपासना भगवान शिवाची उपासना करा. त्यांना जल किंवा दूध अर्पण करा.
सिंहरास आत्मविश्वास वाढणार आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये चांगले संकेत आज आहे. शुभ अंक आहे आज तुम्हाला 1. शुभ रंग आहे सोनेरी. सूर्यदेवतेची उपासना करा. कन्या रास कामामध्ये स्थिरता आहे. नियोजनबद्ध काम केल्यास तुम्हाला यश निश्चित आहे. आरोग्य तुमचं चांगलं राहणार आहे. शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे निळा. भगवान विष्णूंची उपासना करा आणि शक्य असल्यास जप करा. तर इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका. आपण बघत राहा आपलं नाशिक आपली रास. तर विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक आपली रास. पुढच्या राशींमध्ये सर्वप्रथम तुला रास. तुला रास संबंधामध्ये सुधारणा होणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. नवीन संधी आयुष्यामध्ये येण्याची सुरुवात आहे. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. दुर्गा देवतेची आपण उपासना करा. दुर्गा देवतेचा जप करा. वृश्चिक रास गुप्त शत्रूंपासून थोडे सावध राहा. कामामध्ये एकाग्रता ठेवा. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आज आहे. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे जांभळा. धनुरास आज धनुराशीला प्रवासाचे योग आहे. नवनवीन ओळखी होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीचे संधी आहेत. प्रगतीचे चिन्ह दिसतील. शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. गुरुदेवतेची म्हणजे बृहस्पती या ग्रहाची किंवा गुरुदेवतेची उपासना करा. मकर रास कष्टाचं फळ आज मिळताना दिसणार आहे. कामात वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. शुभ अंक आहे 10. शुभ रंग आहे तपकिरी. शनी महाराजांचा जप करा. उपासना करा. कुंभरास नवीन कल्पना यशस्वी होताना दिसतील. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळेल. दिवस आनंदी आहे. शुभ अंक आहे 11. शुभ रंग आहे निळा किंवा हिरवा. भगवान महादेवांची उपासना करा.
आज शांततेने निर्णय घ्या. मन प्रसन्न असणार आहे. आर्थिक लाभाची सुद्धा तुम्हाला योग आहे. दिवस आनंदी असणार आहे. शुभ अंक आहे 12. शुभ रंग आहे निळा किंवा हिरवा. भगवान दत्तात्रयांची उपासना करा, त्यांचं दर्शन घ्या. तर हे होतं आजचं 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. मेहनत आणि कष्ट याला पर्याय नाही. भविष्य हे एक दिशादर्शक आहे. तरी मेहनत करा, कष्ट करा, दिवस आनंदी व्यतीत करा. शुभम भवतु.